नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. आज शिवजयंती, याच निमित्ताने आपल्या आवाज महाकवरेजमध्ये आपण पाहतोय शिवजयंती विशेषच्या बातम्या. आज सकाळपासून किल्ल्यावर मोठी गर्दी जमा झाली होती. राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरी परिसर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दणाणून गेला होता. महिलांनी शिवकुंज आणि शिवजन्मस्थानाजवळ आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या निमित्ताने किल्ले शिवनेरी परिसराच्या विकास कामांची पाहणी केली. या सगळ्या गर्दीत बजाज ऑटोच्या कामगारांनी काढलेली एक रॅली मात्र लक्षवेधी ठरली. नेमकी काय होती ही रॅली जाणून घेतले माझा सहकारी लक्ष्मण दातखेळे यांनी. आज 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर असंख्य शिवभक्त आलेले आहेत. माझ्यासोबत असेच काही शिवभक्त आहेत. मात्र हे शिवभक्त केवळ शिवजयंतीच साजरी करत नाही, तर त्याचबरोबर या पृथ्वीचं संतुलन राखण्यासाठी, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ज्या काही प्रयत्न करणं गरजेचं आहे, जसं की झाडं लावणे असेल, पाणी वाचवणे असेल, जलशुद्धीकरण असेल, अशा विविध प्रकारचे प्रयत्न हे नवयुवक करताना दिसतात. माझ्यासोबत असेच काही शिवभक्त आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की आपण ही शिवजयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी करतायत. शिवनेरीवर येताना हे शिवभक्तांना एक संदेश देण्यासाठी तुम्ही हे फलक छापलेले आहेत, त्याच्यावर विविध संदेश दिलेला आहे. या मागची तुमची नेमकी संकल्पना काय आहे? महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराजांची शान आहे आणि ती शान आपण जपली पाहिजे. कारण आज हे गड किल्ले आपण जपले नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार आहे, काय संदेश देणार आहे आपण, की महाराजांचा काय इतिहास सांगणार आहे. म्हणून हे गड किल्ले आपण जपले पाहिजे. म्हणून आमचा एक अनोखा बजाज ऑटोचा उपक्रम केला की गड किल्ल्यांचं संवर्धन करायचा आणि तोच आम्ही मेसेज देतो सगळ्यांना की गड किल्ले संवर्धन करा, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा, असा मेसेज देतो आम्ही सगळ्यांना. आज शिवजयंती आहे, तुम्ही गड अर्धा चढून आलेले आहात, अतिशय थकल्यासारखं वाटतंय, परंतु आज शिवजयंती असल्यामुळे तुमच्यामध्ये उत्साही तितक्याच प्रमाणात दिसतोय. शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही नवीन यंग जनरेशनला नेमका काय संदेश द्याल व काय सांगाल? शिवाजी महाराज म्हणजे नुसतं जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देऊन उपयोग नाही, तर महाराजांनी जे गड किल्ले किंवा त्यांचे जे गुण होते ते आपण आचरणात आणले पाहिजे, तरच ही खरी शिवजयंती साजरी होईल असं मला वाटतं. आणि जे महाराजांनी गड किल्ले बांधले खरंच आपल्याला एक मोठी प्रेरणास्थळ आहे आपल्यासाठी, तर ते जपून त्याचं रक्षण केलं पाहिजे अशी आमची भावना आहे. माझ्याबरोबर इतरही काही शिवभक्त आहेत. मित्र, तू काय सांगशील? आज शिवजयंती आहे, तुम्ही हा सर्व अनोखा उपक्रम राबवलाय, जरूर यात्रेचं स्वरूप आलेलं आहे शिवनेरीवर, काय सांगशील? या शिवजयंतीला जे काही शिवभक्त आहेत त्यांना जर महाराजांना काही गिफ्ट द्यायचंय, जर त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला काही त्यांना प्रेझेंट द्यायचंय, तर तुम्ही एक देऊ शकता की त्यांनी गमावलेल्या ह्या किल्ल्यांवर त्यांचं सौंदर्य हे तुम्ही कायमचं राखून देऊ शकता. आणि जसं माझ्या मित्राने सांगितलं की तुमच्या पुढच्या पिढीला हे सर्वात महत्त्व आहे की आपल्या इतिहासात काय घडलंय आणि ते घडवण्यासाठी, ते दाखवण्यासाठी आपल्याला ही परंपरा, ही इतिहास हा जपणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे स्वच्छता राखा आणि गड किल्ल्यांचं संरक्षण करा. इतर तुमच्यासारखंच इतर युवकांनी जी संकल्पना आहे ती आचरणात आणण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? प्रथमतः स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. आपण जर नेहमी सांगतो की स्वच्छता राखा, पण स्वच्छता तेव्हा राखा जेव्हा आपल्यापासून सुरुवात करा. आता मी हा कचरा हातात गोळा करून फिरतोय, जेव्हा मला कचरा दिसेल माझ्या पायाजवळ तेव्हा मी उचलेल आणि तो जिथे डस्टबिन असेल, जिथे कचरा पेटी असेल तिथेच मी जाऊन टाकणार. ही माझी शपथ आहे, जी मी 2-3 वर्षापूर्वी जेव्हा मोदी सरकारने जाहीर केलं होतं की स्वच्छ भारत ही अभियान जेव्हा चालू केलं त्या दिवसापासून मी शपथ घेतली आहे की मी कचरा करणार नाही आणि जिथे मला कचरा पेटी दिसेल तिथेच मी हा कचरा नेऊन टाकणार. आपण पाहिल्यात असंख्य शिवभक्त आपले एक वेगवेगळी संकल्पना घेऊन आलेले आहेत. आपण पाहू शकतो या शिवभक्ताच्या हातामध्ये त्याला ज्या ठिकाणी कचरा दिसला त्या ठिकाणी उचलण्याचं त्याने काम केलं. केवळ स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत फोटोबाजी करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणं हा यामागचा संकल्प नाही, तर संपूर्ण आयुष्यभर आपल्याला ज्या ठिकाणी अस्वच्छ
स्वच्छता वाटेल त्या ठिकाणी आपण स्वच्छता केली तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानची मोहीम राबवलेली आहे ती खऱ्या अर्थाने सफल झाली असं म्हणावं लागेल. व आजच्या शिवजयंतीला शिवाजी महाराजांना हे आपण एक अनमोल अशी भेट दिलेली असेल असं शिवभक्तांकडे पाहिल्यानंतर वाटतंय. लक्ष्मण दातखळे, आपला आवाज, शिवनेरी. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांचे कोड कौतुक केले. आपला राजीनामा यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. पाहुयात काय बोलले शरददादा सोनवणे. दरवर्षी आपण शिवनेर भूषण पुरस्कार देत असतो साहेब, पण तो शिवनेर भूषण पुरस्कार आपण ज्यावेळेला पुन्हा एकदा या शिवभूमीमध्ये याल, अर्थात आमच्या सर्वांची मागणी होती आणि ती मान्य केली राज्याने. पालकमंत्री असेल, आपण स्वतः असेल, किंवा सांस्कृतिक मंत्री सन्माननीय विनोदजी तावडे साहेब, आपल्याकडे जी घोषणा झालेली की जसा रायगड महोत्सव आहे तसा शिवनेर महोत्सव आपण यावर्षीपासून चालू करताय, याचा सार्थ अभिमान आमच्या जनतेला. निश्चितपणे जे आपले शिवनेर भूषण पुरस्कारचे पुरस्कर्ते आहेत त्यांची निश्चितपणे दखल आपण घेऊ आणि राजकीय काही किंवा सामाजिक बंधनं आणि असलेल्या व्यवस्थेच्या अडचणीच्या बाबतीमध्ये संभाजीराजे बोललं की आजचा तो दिवस नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माझ्या शिवभूमीचा गौरव आपण जगाच्या व्यासपीठावर नेला. अरबी समुद्रामध्ये माझ्या राजाचं स्मारक होतं, याच्यापेक्षा अजून आनंद आमच्या आयुष्यामध्ये काय असला पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आपलं कौतुक करणं क्रम पाहत आहे. निश्चितपणे जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचा शिवरायांचं स्मारक या अरबी समुद्रामध्ये उभं राहत आहे. आणि त्याचबरोबर जे 5 फोर्ट आपण घेणार आहात त्याला मॉडेल आपण करणार आहात. मला वाटतं शिवनेरीचा पहिला अधिकार आहे, राजे जन्माला इथं आले, माझ्यासाठी ठेवलं होतं म्हणून. फार आग्रहाची विनंती नाही करणार मी, खरं हक्क आहे, आग्रहाची विनंती करायचं काय कारण नाही. सुरुवात शिवनेरी आहे आणि राज्याभिषेक रायगड आहे आणि हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे, कारण मी या शिवभूमीचा किल्ले शिवनेरीचा शिलेदार साहेब आणि तुमच्या कामाचं आणि तुमच्या कामाच्या पद्धतीचं मी राज्यामध्ये सातत्याने तोंड भरून कौतुक केलेलं. कारण मला आवडलेला मुख्यमंत्री कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने सांगितलं. फक्त थोडा अवधी द्या त्यांना, थोडा अवधी. 2 वर्षात तुम्ही अपेक्षा कराल राज्याची, कसं शक्य आहे? थोडे दिवस द्या, बघा पुढे पुढे काय होतंय ते. बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये तुमच्या आहेत, त्या त्यांच्या ध्यानामध्ये आहेत. साहेब, माझ्या शेतकऱ्यांचा बैलगाडा लक्षात ठेवा, माझ्या शेतकऱ्यांचा बैलगाडा लक्षात ठेवा. आज 19 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर मला फार मोठं त्या ठिकाणी त्यांनी कडं घातलं माझ्या बंगल्याला. 2 दिवस मला म्हटले तुम्ही खुर्चीवर बसू नका. म्हटलं नाही बसत. म्हणजे राजीनामा देऊन टाका. म्हणजे देऊन टाकतो साहेब. राजीनामा मी घेऊन फिरतोय, गेला 1 महिना झाला खिशात. तो तुमच्या हातात येणार आहे आणि मला खात्री आहे माझा राजीनामा मंजूर व्हायच्या आधी तुमचा बैलगाडा चालू होणार आहे याची मला खात्री आहे. आणि मग तो राजीनामा मी आपल्या हातात सुपूर्द करतो. आणि तमाम जनतेचे कैवारी आहात. वेळ आपल्याकडे कमी आणि काम जास्त आहेत मला कल्पना आहे, परंतु शिवजयंतीच्या निमित्ताने मी माझ्या तमाम असलेल्या मायबाप जनतेला मी आश्वासित करेन की हे राज्य आणि या राज्याच्या बाबतीतले संवेदनशील मुख्यमंत्री निश्चितपणे आपल्या बऱ्याचशा गोष्टी मार्गस्थ करतील आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करतील अशा भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे म्हणाले की अरबी समुद्रात स्मारक उभारण्याला कोणाचाच विरोध नाही, पण छत्रपतींनी उभारलेले गडकोट सुद्धा टिकले पाहिजेत. यासाठी किमान 5 मॉडेल फोर्ट उभारणं गरजेचं आहे. काय म्हणाले नेमकं संभाजीराजे, पाहूया त्यांच्या या भाषणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज शिवजयंतीच्या निमित्ताने इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसजी, पुण्याचे पालकमंत्री माननीय नामदार गिरीश बापटजी,
आमदार सोनवणेजी, आमदार मेटेजी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्व शिवभक्त बंधू भगिनींनो, शिवजयंती म्हटली की हा एक दिवस असा असतो जीवनात की ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांना स्मरण करतो आणि शिवाजी महाराजांना स्मरण करून या वर्षाचं नेमकं आपल्या जीवनात आपण कसं पुढे जायचंय, त्यांचा वैभवशाली इतिहास हा लोकांच्या आपण कसं पोहोचवण्याच्या दृष्टिकोन आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. शिवाजी महाराजांचा काय वैभवशाली इतिहास होता आणि शिवाजी महाराजांना हिंदू बादशाह ही पदवी का संबोधली आणि का सुराज्य हे सुराज्य केलं, ह्याच्यावर मी काय जास्त भाषा आज करणार नाही. मी 2 मिनिटातच मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. प्रामुख्याने मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो की जो माझा आयुष्यभराचा अजेंडा होता, आज मी खासदार झालो असेल, पण खऱ्या अर्थाने माझा पूर्वीपासून अजेंडा हाच होता की शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास हा जिवंत राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न सर्व सरकार मंडळी सर्व करणं गरजेचं आहे. आता जिवंत इतिहास हा आहे की किल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक आपण अरबी समुद्रात करता हे कौतुकास्पद आहे, पण त्याचबरोबर मी तर म्हणे 1% जास्त आपण शिवाजी महाराजांचे किल्ले हे संवर्धन होणं गरजेचं आहे. मला आनंदाची बाब आहे की मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेब रायगडला राज्याभिषेक सोहळ्याला आले होते आणि लोकांचं बहुतेक करून प्रेशर पाहिलं असेल किंवा मुख्यमंत्री पहिल्यांदा रायगडवर येतो ही इतिहासाचीच नोंद करण्यासाठी. तिथं इतका वेगळा प्रवाह असतो, लोकांचं प्रेशर असते आणि मुख्यमंत्र्यांनी तिथं डिलिव्हर करणं गरजेचं असते. ते मुख्यमंत्र्यांना माहित होतं तरी मुख्यमंत्री आले आणि 536 कोटीचा आराखडा त्या दिवशीच त्यांनी मंजूर केला. त्यातले 200 कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून येणार आहे. ते गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथं प्रोसेस सुरू केलेलं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीच आहे की जे आपण प्रॉमिस केलं होतं आम्हाला की 336 कोटीपैकी दरवर्षी 100 कोटी आपण देणार, तर यावर्षी 100 कोटीपैकी 71 कोटी हे पैसे आपण वर्ग केलेत असं आमच्या कानावर आहे. पण ते 71 कोटी रुपये जोपर्यंत पुरातत्व खात्याच्या अकाउंटवर जात नाही ते काम सुरू होत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती हीच राहणार आहे की DGASI आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची लवकरच्या लवकर मीटिंग व्हावी आणि जेणेकरून आपल्याला हे पैसे जे आपण वर्ग केलेत हे लवकरच्या लवकर रायगडचं काम सुरू व्हायला पाहिजे. रायगडचा इतिहास मला इथं सांगायचं नाही, पण माझी आपल्या अनेक दुसरी विनंती जी मागच्या वर्षी सुद्धा मी केली होती ती दुसरी विनंती आहे म्हणजे अनेक किल्लेत आपले 350 किल्ल्याचे अधिक आहेत शिवाजी महाराजांचे, पण सगळेच किल्ले काही आपण करू शकत नाही. 5 मॉडेल फोर्ट्स करावे. त्यामध्ये रायगड, राजगड त्यांची पहिली राजधानी होती, सिंधुदुर्ग आहे, तिथं पन्हाळा किल्ला आहे. 5वा किल्ला आपल्याला कुठला घ्यायचा आहे, खानदेश मध्ये असून दे, विदर्भामध्ये असेल किंवा मराठवाड्यातला असेल, हा कुठला आपण किल्ला घ्यावा. 5 मॉडेल फोर्ट्स करा. वरची दिल्लीची काय जबाबदारी असेल मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो ही जबाबदारी आमच्यावर टाका. मी तुमचा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक सेवक, एक शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून तिथं काय परवानगी तिथं काय काढायची असतील किंवा त्याचा फॉलोअप करायचं असेल ते संभाजी छत्रपती एक महाराष्ट्राचा किल्ल्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी निश्चित करेन. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. त्याच्या जास्त खोल जात नाही. अनेक महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते महाराष्ट्राचे प्रश्न आपल्याला सर्वांना माहित आहेत. त्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक विषय असेल, अनेक विषय आहेत त्याच्यावर मी खोल जात नाही. पण आपण तडफदार मुख्यमंत्री आहात, निश्चितपणाने आम्ही तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आणि अशाच रीतीने आपण जसं रायगडवर आपण जे प्रेम दाखवलं आणि किल्ल्यांसाठी लवकर तुम्ही पैसे लवकरच्या लवकर वर्ग करत, एवढीच मी ह्या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. 5 मॉडेल फोर्टची सुद्धा जबाबदारी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. त्या 5 मॉडेल फोर्टचा आराखडा लवकर करण्याची जबाबदारी सुद्धा आपण मला एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक सेवक आणि शिवाजी महाराजांचा त्या रक्ताच्या पेक्षा विचाराच्या वारसाने माझी जी वाटचाल चालू आहे त्याचा सेवक म्हणून आपण ती माझ्याकडे जबाबदारी दिली तर निश्चितपणाने माझं जीवन सार्थ होईल असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या जगातल्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. किल्ले शिवनेरीवर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उत्सुकता होती ती मुख्यमंत्री दरवर्षीप्रमाणे शिवनेरीला काय विशेष पॅकेज देणार याची. मात्र आचारसंहितेचं कारण सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोणतीही घोषणा केली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा रोख होता अर्थात छत्रपतींच्या राजकारणावर. राजकारण कसं करावं हे जगाला छत्रपतींनी शिकवलं. आपण छत्रपतींचा एक सेवक असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहोत याची स्पष्टोक्ती देत संभाजी महाराजांच्या भाषणातील धागा पकडत महाराजांचे किल्ले म्हणजे एक वारसा असून तो जपला पाहिजेच आणि राज्यातील 5 मॉडेल फोर्ट बनवताना किल्ले शिवनेरीला मात्र कोणत्याही निधीची कमतरता भासणार नाही अशी स्पष्टोक्तीही दिली. पाहुयात मुख्यमंत्र्यांचं काय आहे हे सविस्तर भाषण. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आम्हाला स्वाभिमान जर कोणी शिकवला असेल, परकीयांच्या आक्रमणातनं मुक्ती देऊन सुराज्याची स्थापना जर कोणी केली असेल तर ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि अशा काळामध्ये की ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हा निराशेमध्ये होता, आमचं शौर्य हे कुठेतरी लीन झालं होतं आणि अनेक देशातले वीर सरदार हे देखील परकीयांचे मांडलिक म्हणून काम करत होते. अशा वेळी अतिशय लहान वयाचे असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे शपथ घेतात की परकीयांच्या आक्रमणातनं स्वकीयांना सोडवीन आणि त्यांचंच राज्य त्या ठिकाणी स्थापित करीन. आणि ज्या प्रकारे मावळ्यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी इतका बलाढ्य असलेल्या साम्राज्याला त्या ठिकाणी पराभूत केलं आणि खऱ्या अर्थानं आपलं स्वराज्य हे त्या ठिकाणी स्थापित केलं. हे स्वराज्य स्थापन करताना देखील भाव काय होता, हे माझं राज्य नाही आहे, हे राज्य जे आहे ते जनतेचं राज्य आहे, ते रयतेचं राज्य आहे, मी रयतेचा राजा आहे, रयतेनं मला राजा केलेला आहे. म्हणजे आपली सगळी शक्ती, आपली सगळी ताकद, आपलं सगळं शौर्य हे जनतेला अर्पण करणारे राजे जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि हे सगळं करत असताना केवळ शौर्य नाही तर राजकारभार कशा प्रकारे चालवला पाहिजे याचं जगामध्ये अत्यंत उत्तम उदाहरण जर कोणी आपल्या समोर ठेवलं असेल तर ते महाराजांनी ठेवलं. सर्वांना न्याय देणारं राज्य, जाती धर्माच्या पलीकडे व्यक्तीला न्याय देणारं राज्य आणि अन्यायाच्या विरुद्ध अतिशय ताकदीनं कारवाई करणारं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. आताच संभाजीराजे म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की महाराजांचे किल्ले हा आपला वारसा आहे आणि तो वारसा आपण जपलाच पाहिजे. खरं म्हणजे आता आचारसंहिता असल्यामुळे मला फार काही बोलता येणार नाही, पण मी राजेंचं देखील खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या शिरावर ही जबाबदारी घेतली आणि 5 किल्ले हे मॉडेल करायचे हा निर्णय या ठिकाणी झाल्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यांच्याच पाठपुराव्यामुळे माननीय मोदीजींनी स्वतः घोषित केलं की रायगडाला पहिला मॉडेल फोर्ट म्हणून त्या ठिकाणी आपण तयार करायचा. आणि ASI ला त्यांनी एक बैठक घेऊन हे आदेश दिले की त्याकरता एक वेगळी पूर्ण व्यवस्था उभी करा, वेगळं ऑफिस उभं करा आणि त्यातनं या ठिकाणी रायगडाचं काम हे लवकरच सुरू होणार आहे. आणि शिवनेरीचं काम तर आपण सुरूच केलं आहे, कारण ही गोष्ट खरी आहे की पहिला अधिकार तर शिवनेरीचाच आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही आहे. पण मला विश्वास वाटतो शेवटी आजही आम्ही राज्यकारभार कसा चालवायचा हा प्रश्न आमच्या समोर पडला तर त्याचं उत्तर एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघायचं, त्यांच्या राज्यकारभाराकडे बघायचं, त्यातनं प्रेरणा घ्यायची आणि त्यानुसार निर्णय घ्यायचे, म्हणजे कोणावर अन्याय होऊच शकत नाही. मी आज या ठिकाणी कुठलंही वक्तव्य आचारसंहितेमुळे करणार नाही, पण एवढंच सांगतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वाधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशीर्वादानं आज हा राज्यकारभार या ठिकाणी मला मिळालेला आहे. त्यामुळे हा राज्यकारभार चालवत असताना मी छत्रपतींचा एक सेवक म्हणून या ठिकाणी हा राज्यकारभार चालवतोय. त्यांच्या पावलावर, त्यांच्या पाऊलखुणांवर त्या ठिकाणी प्रेरणा घेत घेत प्रत्येक व्यक्तीचा जो प्रश्न असेल, त्याचा विकासाचा प्रश्न असेल, त्याचा सामाजिक प्रश्न असेल, तो सोडवण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू. आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींचे सेवक म्हणून घेण्याची आम्ही पात्रता
सिद्ध करू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आणि जगभरातल्या शिवभक्तांना महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह. आपण पाहत राहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद. आज 19 फेब्रुवारी म्हणजे शासकीय शिवजयंती. आजच्या तारखेकडे जुन्नर तालुक्यातील तमाम राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. ही बंदी 19 फेब्रुवारीपर्यंत उठवून बैलगाडा शर्यत सुरू करावी, अन्यथा मी माझ्या आमदारकीचा राजीनामा किल्ले शिवनेरीवर राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द करणार, असा इशारा मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे यांनी नारायणगाव येथील सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनात दिला होता. आज आमदार शरददादा सोनवणे राजीनामा देणार की नाही हा चर्चेचा विषय होता. मात्र आमदारांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला खरा, पण हा राजीनामा मंजूर करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. या राजीनामा नाट्यावर आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. आपण किल्ले शिवनेरीवरती आहोत आणि मागच्या महिनाभरापासून एक प्रश्न गाजत होता. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे राजीनामा देणार होते. सगळ्या तालुक्यात हा विषय औत्सुक्याचा ठरला होता. दादा आपल्यासोबत आहेत. दादा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुद्धा दिला, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा राजीनामा मी स्वीकारणार नाही. टायमिंग शॉर्ट चुकला का सर? नाही, खरं तर आचारसंहिता चालू आहे आणि राज्याचे प्रमुख म्हणून आपण पाहताय की राज्यभरामध्ये ही तशी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते आताच्या निवडणूक या तोंडावर, आणि म्हणून त्यांनी समर्थनपणे एका शब्दामध्ये तो विषय टाळला. मी माझा राजीनामा शेतकरी हितासाठी त्याच्या ताब्यात सुपूर्द केला आणि दुसरा माझा राजीनामा मी राज्यपालाकडे पाठवून दिला. खरं तर जो शब्द दिला तो पाळावाच लागला, कारण ही शिवभूमी आहे. माझ्या राजांनी सगळे शब्द जनतेला दिले ते पाळले, आणि म्हणून जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितापेक्षा माझी खुर्ची महत्त्वाची नाही, कारण ती खुर्चीच मुळात जनतेची आहे, माझ्या शेतकऱ्यांची आहे. परंतु त्यांनी एका वाक्यात सांगितलं की मी राजीनामा घेतल्यापर्यंत मी स्वीकारणार नाही. कदाचित असंही असू शकतं की आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने पुढच्या आठवड्यामध्ये गोड बातमी येऊ शकते आणि उभ्या शेतकऱ्यांचं दैवत असलेला बैलगाडा जो त्यांचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा निर्णय होऊ शकतो आणि 100% बैलगाडा चालू व्हायला विश्वास मला वाटतो. विश्वास तुम्हाला आहे, पण हे जे आंदोलन नारायणगावला झालं होतं त्यावेळेस सर्वपक्षीय आंदोलन झालं होतं, पण तुम्ही एकट्यानेच हे धाडस दाखवलं. खरं तर राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? त्यासाठी संसदेमध्ये एखादा कायदा करण्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहात का? नाही, खरं आता कायदा विधानसभेचा कायदा नाही आहे. मी विधानसभेचा आमदार आहे. हा कायदा व्हायला पाहिजे राज्यसभेमध्ये, म्हणजे अर्थात दिल्लीला. दिल्लीच्या केंद्राने खरं तर या सगळ्या गोष्टी फार संवेदनशील समजून घेतल्या पाहिजे, कारण तिकडे तामिळनाडू, इकडे महाराष्ट्र फार अग्रेसर आहे या बाबतीमध्ये. आम्ही तर खरं तर विधिमंडळामध्ये आम्ही सर्वांनी खाली वर दोन्ही सभागृहामध्ये याला मान्यता दिली, परंतु खरं जे घोडं आणलं ते संपूर्ण वरती केंद्राकडे, आणि केंद्रामध्ये आपण जाणतोय की सरकार जे आज एकमुखी आहे, एक मताचं आहे, ते भाजप सरकार आहे. आणि आदरणीय प्रकाशजी जावडेकर यांच्याकडे मी आणि महेशदादा लांडगे यांनी अनेक वेळा जाऊन पाठपुरावा केला. त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही ह्या निर्णयापर्यंत आलेलो आहे की बैलगाडा चालू करायचाच, परंतु त्यांना का मुहूर्त मिळत नाही, या मोठा प्रश्न आहे. परंतु विषय राजीनामाचा, शेवटी एखादी गोष्ट 10 वेळा मागून जर माझ्या शेतकऱ्यांना मिळत नसेल आणि जो त्यांचा अधिकार आहे, जो त्यांचा हक्क आहे, खरं तर कोंबड्याच्या झुंजी चालतात, रेड्याच्या झुंजी चालतात, रेसकोर्सवर पैशावाल्यांच्या घोड्याच्या रेसेस चालतात. मग माझ्या बैलगाड्याला जो जीवापेक्षा माझ्या बैलांना स्वतःच्या सहृदय जपणारा शेतकरी, मी तर सांगेल, मी शेतकरी किती वेळा असं पाहिलं की काही शेतकरी जिथं दावण आहे, म्हणजे दावण म्हणजे जिथं बैलं बांधली जातात, त्याला चारा घातल्यानंतर, त्याला खायला घातल्यानंतर त्याच्यासमोर कित्येक वेळा भाकर आणि पितळी हातामध्ये घेऊन शेतकरी की त्या बैलाला किंवा त्या शेतकरी राजाला त्याला अन्न दिल्यानंतर मग तो माणूस जेवतोय, असे मी शेतकरी पाहिलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कधीच हेळसांड बैलाची झालेली नाही. बैल हा शेतकऱ्याचा पाळीव प्राणी आहे, मित्र आहे, मुलापेक्षा जास्त जीव लावतो. मग अशा पद्धतीने 10 वेळा 15 वेळा सांगून सुद्धा जर निर्णय होता नसेल तर मग शेतकऱ्यांच्या हितासाठी मला राजीनामा देणं संयुक्तिक वाटला. अभिनंदन आहे तुमचा राजीनामा दिल्याबद्दल. पुढे होईल ते आता पाहावं लागेल. पण शेवटचा हा प्रश्न आहे माझा. आज शिवजयंती आहे, राज्यभरातील सगळे शिवप्रेमी या ठिकाणी येत होते, पण खाली मात्र सगळ्यांना पास सिस्टीम होती. आणि मागच्या वर्षी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खासदारांनी शब्द दिला होता का पुढच्या वेळेस तरी थांबूया, तुम्ही पण बोलले होते.
याच्यासाठी काही प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण बरेच शिवप्रेमी या ठिकाणी ताटकळत उभे होते. नाही, मी एक निर्णय तुमच्या गोष्टीला मी थोडीशी सहमती थोडीशी आहे. राज्यातून जे काही शिवप्रेमी येतात त्याच्यासाठी खरं तर शिवाई मातेपर्यंत कंटिन्यू प्रवेश ठेवलाच पाहिजे. आणि मी आता आमदार म्हणून जबाबदारी केली. आता मुख्यमंत्री म्हणजे फार उंच विषय आहे, खासदार म्हणजे तर मला म्हणजे त्यांचा तर फारच वेगळा विषय, ते तर नुसतं बोलतात असते, काय करतील मला माहीत नाही. परंतु माझी भूमिका ठाम आहे. शिवभूमीचा आमदार म्हणून मी निश्चितपणे पुढच्या वेळेपासून संपूर्ण सिक्युरिटी गार्डाने असलेल्या पोलीस यंत्रणेला आणि कायदा सुव्यवस्थेला मी स्पष्टपणे आदेश करेन की शिवाई मातेपर्यंत यायचं आहे फक्त लोकांना. त्याच्यावरती मात्र तुम्ही बॅरिकेड लावा, कुणाला प्रवेशवरती देऊ नका, कारण त्या कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक इथे येतात. आणि कालसुद्धा आपण पाहिलं असेल की पुरातत्व विभागाकडून जर हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली तरच हेलिकॉप्टर उतरून द्या, अशा पद्धतीचा आशयाचा पत्रव्यवहार कालच्या काही दिवसांमध्ये वरती पुरातत्व विभागाकडे झालता, दिल्लीकडे झालता आणि राज्याकडे पण झालता. काय परिस्थिती उभी राहील सुरक्षेच्या दृष्टीने याची काही गॅरंटी नाही. आणि म्हणून अतिदक्षतेचा विषय म्हणून वरची सिक्युरिटी वर ठेवली जाईल. परंतु पासेसवालेच फक्त मंडळी जी आहेत त्या VVIP पासेसवाल्यांना फक्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी ज्या ठिकाणची प्लॅनिंग केली जाईल त्या ठिकाणी त्याचा सहभाग होईल. आणि बाकीचे जेवढे पासेस आहेत त्यांना मात्र 100% पुढच्या वर्षीच्या शिवजयंतीच्या 1 महिना आधी मीटिंग घेऊन कायदा सुव्यवस्थेचा विषय हातात घेऊन 100% शासनाच्या आणि संपूर्ण प्रतिबंध करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय करून सर्व शिवप्रेमींना शिवाई मातेपर्यंत आणण्यासाठी कुठलाही मज्जाव आम्ही ठेवणार नाही. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. पुढच्या वर्षी शिवप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आमदार यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि पुढच्या वर्षी नक्कीच या ठिकाणी शासकीय शिवजयंतीमध्ये सामान्य माणसाची सुद्धा जास्त गर्दी होणार आहे, सामान्य शिवप्रेमींची सुद्धा जास्त गर्दी होणार आहे, असं काही म्हणायला हरकत नाही. रायचंद शिंदे, आपला आवाज, जुन्नर. आमदार शरददादा सोनवणे हे खरंच राजीनामा देणार होते का, की हे केवळ राजकीय नाट्य होतं? हा विषय आज तरी सोशल मीडियावर सर्वत्र गाजताना दिसतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा आपला आवाज, हा तुमची साथ आमची. धन्यवाद.